Hello student, I am Suraj Pawar, Crescent Classes, Tamri Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have seen on page number 68 of Science, Standard 9. Let us see the point present on page number 68 is salts. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पिरियडमध्ये पेज क्रमांक 68 विज्ञान इयत्ता 9वीचा सॉल्ट्स हा पॉईंट पाहणार आहोत. लेट अस सी द पॉईंट सॉल्ट्स. फर्स्ट पॉईंट इज salts are formed by reaction between acid and base. विद्यार्थी मित्रांनो, सॉल्ट्स हे तयार होतात ॲसिड आणि बेस यामधील रिॲक्शनमधून. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सॉल्ट्स हे ॲसिड आणि बेस या दोघांच्या रिॲक्शनमधून तयार होत असतात. म्हणजेच सॉल्ट्स आर फॉर्म बाय रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस. नेक्स्ट पॉईंट इज neutral salt is formed by reaction between strong acid and strong base. विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रल सॉल्ट म्हणजे उदासीन सॉल्ट हा तयार होत असतो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस यामधील रिॲक्शनमधून. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रल म्हणजे उदासीन सॉल्ट हा तयार होतो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस यामधील रिॲक्शनमधून. म्हणजेच न्यूट्रल सॉल्ट इज फॉर्म बाय रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. नेक्स्ट पॉईंट, pH ऑफ न्यूट्रल सॉल्ट इज 7. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या न्यूट्रल सॉल्टचा म्हणजे उदासीन सॉल्टचा pH हा 7 असतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रल सॉल्टचा pH हा नेहमी 7 असतो. pH ऑफ न्यूट्रल सॉल्ट इज 7. नेक्स्ट पॉईंट इज ॲसिडिक सॉल्ट इज फॉर्म बाय रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. विद्यार्थी मित्रांनो, ॲसिडिक सॉल्ट हा तयार होत असतो स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस यामधील रिॲक्शनमधून. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, ॲसिडिक सॉल्ट हा तयार होतो आहे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस यामधील रिॲक्शनमधून. इथे न्यूट्रल सॉल्ट हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस या दोघांच्या रिॲक्शनमधून तयार होत होता. दोघेही स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. पण ॲसिडिक सॉल्टमध्ये जो ॲसिड आहे तो स्ट्रॉंग आहे आणि बेस हा वीक आहे. परिणामी सॉल्ट हे ॲसिडिक आहे, कारण की स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस या दोघांच्या रिॲक्शनमधून ॲसिडिक सॉल्ट तयार होतो आहे. म्हणजेच ॲसिडिक सॉल्ट इज फॉर्म बाय रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. नेक्स्ट पॉईंट, pH ऑफ ॲसिडिक सॉल्ट इज लेस दॅन 7. विद्यार्थी मित्रांनो, ॲसिडिक सॉल्टचा pH हा कमी असतो 7पेक्षा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही ॲसिडिक सॉल्टचा pH हा 7पेक्षा कमी असतो. आपल्याला माहीत आहे, कारण की कोणतीही ॲसिडिक वस्तू किंवा सोल्युशनचा pH हा नेहमी 7पेक्षा कमी असतो. ज्या सोल्युशनचा वस्तूचा pH 1 ते 6.9 1 to 6.9 या दरम्यान असतो ती वस्तू ॲसिडिक असते. आणि ज्या वस्तूचा pH हा 7.1 to 14 या दरम्यान असतो ती वस्तू बेसिक असते. आणि ज्या वस्तूचा pH 1 ते 6.9 या दरम्यान असतो ती वस्तू
ॲसिडिक असते. ॲसिडिक 1 to 6.9, बेसिक 7.1 to 14. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट, बेसिक सॉल्ट इज फॉर्म बाय रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग बेस अँड वीक ॲसिड. बेसिक सॉल्ट हे तयार होतं स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड यामधील रिॲक्शनमधून. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही बेसिक सॉल्ट हे तयार होत असतं स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड यामधील रिॲक्शनमधून. जसं आपण वर बघितलं, ॲसिडिक सॉल्ट हा तयार होतो आहे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस यामधील रिॲक्शनमधून, तसाच बेसिक सॉल्ट हा तयार होतो आहे स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड यामधील रिॲक्शनमधून. म्हणजेच बेसिक सॉल्ट इज फॉर्म बाय रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग बेस अँड वीक ॲसिड. नेक्स्ट पॉईंट, pH ऑफ बेसिक सॉल्ट इज ग्रेटर दॅन 7. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक सॉल्टचा pH हा जास्त असतो 7पेक्षा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वर पाहिल्याप्रमाणे 7.1 to 14 या दरम्यान असणारा कोणताही pH हा बेसिक असतो. तसंच 1 ते 6.9 या दरम्यान असणारा कोणताही pH हा ॲसिडिक असतो. आणि बेसिक सॉल्टचा pH हा नक्कीच 7पेक्षा जास्त असणार आहे, कारण की 7.1 to 14 या दरम्यानची वस्तू बेसिक असते आणि सॉल्ट हा बेसिक असल्याने त्याचा pH हा 7पेक्षा जास्त आहे. म्हणजेच pH ऑफ बेसिक सॉल्ट इज ग्रेटर दॅन 7. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉईंट सॉल्ट. न्यूट्रल सॉल्ट म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस यामधील रिॲक्शनमधून तयार होतो आहे आणि त्याचा pH 7, कारण की तो न्यूट्रल आहे. तसंच ॲसिडिक सॉल्ट हा स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस यामधील रिॲक्शनमधून त्याचा pH 1 ते 6.9 या दरम्यान, म्हणजेच लेस दॅन 7 असतो ॲसिडिक सॉल्टचा pH. तसंच बेसिक सॉल्ट हा स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड यामधील रिॲक्शनमधून तयार होतो आहे आणि हा बेसिक सॉल्ट असल्याने याचा pH हा 7पेक्षा जास्त आहे, कारण की बेसिकचा pH कितना असतो 7.1 to 14 या दरम्यान. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉईंट सॉल्ट. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली 9th सायन्स बॅच. विद्यार्थी मित्रांनो, ही 9th सायन्सची ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या 9वीच्या बॅचसोबतच इयत्ता 10वीची मॅरेथॉन मार्च 2021 ही बॅच येत्या काही दिवसामध्ये सुरू होत आहे. या बॅचमध्ये आपण SSC स्टेट बोर्ड महाराष्ट्र मार्च 2021मध्ये होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्न आणि त्यांची आदर्श उत्तरे यांची आपण तयारी करून घेतो. शिवाय ही उत्तरे लक्षात ठेवण्याच्या शॉर्ट ट्रिक्स ही आपण इथे सांगतो. आणि विशेष म्हणजे या बॅचमध्ये आपण फक्त लिमिटेडच क्वेश्चन डिस्कस करतो, जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत असेच, आणि सोबत प्रिंटेड नोट्सही आपण प्रोव्हाइड करतो. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती वाचताय हे महत्त्वाचं नाही आहे, तर परीक्षेमध्ये काय येऊ शकतं आणि आपण काय वाचलं पाहिजे हे ज्या विद्यार्थ्याला कळतं असाच विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले मार्क घेतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही असंच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे म्हणजेच एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चनच आम्ही या बॅचमध्ये घेतो आणि त्यांची प्रिंटेड नोट्स हे तुम्हाला प्रोव्हाइड करतो. विद्यार्थी मित्रांनो, ही मॅरेथॉन मार्च 2021ची बॅच ही तुमच्यासाठी 10वीच्या मुलांसाठी खूप महत्त्वाची आहे. बाहेर तुम्ही A to Z क्लासमध्ये वाचत राहता त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण की एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायला हवा. आता वेळ कमी आहे, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला तुम्हाला
चांगलं यश परीक्षेमध्ये मिळू शकतं. तर तुमच्यासाठी परीक्षेमध्ये चांगले मार्क घेण्यासाठी ही बॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. शिवाय 9th सायन्स ऑनलाईन बॅच ही चालू आहे. हा होता आपला डेमो लेक्चर. थँक्यू.